आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात, आमच्याकडे फुल टाइम चीफ इंजिनियर नाही. आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. मंत्री महोदय, आपण याची नोंद घ्यावी. आपण सांगताय सगळं सुरळीत आहे, आम्ही सगळं काय व्यवस्थित करू. होणार कधी? रस्ते खोदून ठेवलेत, तिथे डिपार्टमेंटला आम्ही विचारतोय रस्ते खोदून ठेवलेत, काम कधी सुरू होणार? काम सुरू व्हायला मागत नाही. या डिपार्टमेंटमध्ये चाललंय काय मंत्री महोदय? एकदा आम्हाला आणि महाराष्ट्राला सांगूनच टाका. जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, 4-4 दिवस लाईट नाही, लोक रस्त्यावर आहे, आम्हाला सहन करायची सवय झाली. मंत्री महोदय, आम्हाला सहन करायची सवय, हे किती वर्ष आम्ही सहन करणार आहे? कोकणातला पावसाळा आणि विद्युत यंत्रणा यांचं एक वेगळं नातं झालं असं समजण्यामध्ये काय हरकत नाही. काय झालंय, मी उत्तरामध्ये या लक्षवेधीच्या जे उत्तर आहे ते रुटीन उत्तर आहे. 19 आणि 20 मेला महाराष्ट्रात पाऊस पडला, सर्वात जास्त कोकणात पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये जे काय नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे मी उत्तरामध्ये शोधतोय. तर अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये फक्त जिल्ह्यामध्ये मी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये फक्त एकाच ठिकाणाचा उल्लेख आहे. मी जेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा फील्डवर होतो, जिल्ह्यामध्ये सांगत होतो, किमान 15 ते 16 लोकेशन आम्ही अधिकाऱ्यांना तिकडे कळवलेले आणि लक्षवेधीमध्येही विचारलं होतं. त्याचं काय झालं तर लक्षवेधीमध्ये एकाच ठिकाणाची तिकडे उल्लेख केलेला आहे. दुसरा विषय, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अध्यक्ष महोदय चीफ इंजिनियर नाही, विद्युत यंत्रणेचा MSEBचा नाही, डिव्हिजन आहे रत्नागिरी. आता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चीफ इंजिनियर बसतात, आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात, आमच्याकडे फुल टाइम चीफ इंजिनियर नाही. आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आम्हाला उत्तरं जर घ्यायची असतात तर आम्हाला 100-150 किलोमीटर लांब जावं लागतं. हे जे अधिकारी उठतात आणि रत्नागिरीत जातात ते 2-2, 3-3 दिवस परतच येत नाही. आम्ही उत्तरं कोणाकडून घ्यायची? त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदय, त्या मीटिंगमध्ये रत्नागिरी डिव्हिजन या घटनेनंतर 19 आणि 20 मेच्या पावसाळ्यानंतर एक रत्नागिरीमध्ये मीटिंग झाली, चीफ इंजिनियरनी बोलवली. त्या मीटिंगमध्ये माझ्या कुडाळ मतदारसंघामध्ये किंवा कुडाळ सर्कलमध्ये 200 पोल हे पडलेले आहेत असं जाहीर झालं, तिथे प्रूव्ह झालं. आता 200 पोल पडले, त्याचं पंचनामा झाला, त्याचा ऑडिट झाला, तुमच्या खात्यामध्ये त्याची नोंद झाली. आम्हाला रिटर्न किती मिळाले अध्यक्ष महोदय? फक्त 15. मंत्री महोदय, आपण याची नोंद घ्यावी. आपण सांगताय सगळं सुरळीत आहे, आम्ही सगळं काय व्यवस्थित करू. होणार कधी? हे होणार कधी? जो DPR झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो 2008च्या अगोदर झालाय. आता DPRच आमचा इतक्या वर्षा अगोदरचा झालाय. रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात. रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय, ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअर अँड मेंटेनन्सच होणार नाही. आत्ताच्या ह्या पावसामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये फील्डवर गेलो मंत्री महोदय, मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला, त्या मीटर बॉक्समध्ये मेलेला साप सापडला. आता मेलेला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल, त्याची दुरुस्ती कधी झाली असेल. आणि मग तुम्ही सांगताय आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय, स्कीम देतोय. त्याची मीटिंगच झाली 2008ला, त्याचे पैसे अस्तित्वात आले 2018-19ला. म्हणजे 10 वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य. मग आला RDSSचा विषय, रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आता रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये त्याच्यामध्ये 2 सब स्कीम चालतात. एका स्कीममध्ये मंत्री महोदय पैसे जे वापरण्यात आले ते फक्त 10% आहेत अजूनपर्यंत. तुम्हाला 2026 मध्ये ती स्कीम संपवायची आहे.
कशी संपवणार आहात आपण एका वर्षामध्ये? जे 10 वर्षात झालं नाही ते तुम्ही एका वर्षात कसं संपवणार आहे? कामगार साहेब, मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये 90% कंत्राटी कामगार आहेत. कंत्राटी कामगार असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते. वादळ येतो, अतिवृष्टी येते, पाऊस येतो, जेव्हा डिपार्टमेंट सांगतं त्या कंत्राटी कामगाराला आता तू पोलवर चढ, तो पोलवर चढतो. मंत्री महोदय 11 दगावले, 11 लोकांनी प्राण गमावले. ते प्राण परत येणार आहेत का? प्रश्न हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारता येणार नाही. 2 मिनिटं मला द्या, मी 2 मिनिटात माझा प्रश्न विचारतो. 2 मिनिटं द्या. हे 90% कंत्राटी कामगार, त्यांना खाली काय करायचंय माहित नाही. अच्छा, त्यांचा जीव गेला. डिपार्टमेंटला मी विचारलं काय झालं यांचं. नाही हे देणार आहेत, हे ह्या ताई देणार आहेत. नाही मी म्हणून विचारलं. अध्यक्ष महोदय, ते 11 लोकांचा जीव गेला. त्यांना आम्ही विचारलं की ह्यांचे पैसे, ह्यांचा मोबदला, ह्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे? डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे. ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही. 1ही रुपया 11 लोक गेले, कोणालाही मिळालेला नाही. मंत्री महोदय, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आता मी प्रश्नावर येतो. अध्यक्ष महोदय, हा जो कोकणामध्ये जुना DPR आहे, कमी दाबाची जी काही स्कीम आहे, मग उच्च दाबाची जी स्कीम आहे, त्याचे पैसे अजून अखर्चित आहे. आम्हाला जो इलेक्ट्रिसिटीचा दाब मिळतो तो एवढा कमी दाबाची आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते. अध्यक्ष महोदय, आम्हाला हा DPR दुरुस्त करून मिळणार आहे का? लवकरात लवकर तो मिळणार आहे का? आणि हे सगळे मेंटेनन्सचे पैसे तुम्ही आम्हाला किरकोळ पैसे देऊ नका. मंत्री महोदय, किरकोळ पैशाची गरज नाही. द्यायचा असेल तर लमसम द्या. कोकण काय मागत नाही. कोकण कधीच काय मागत नाही तुमच्याकडे. 15-15 वर्ष दुरुस्तीला पैसे नाहीत. 15-15 वर्ष आमच्याकडे एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची कुठली लाईन पडलेली नाही. भूमिगत तुम्ही करायला निघालेला आहात. रस्ते खोदून ठेवलेत. तिथे डिपार्टमेंटला मी विचारतोय, रस्ते खोदून ठेवलेत, काम कधी सुरू होणार? काम सुरू व्हायला मागत नाही. या डिपार्टमेंटमध्ये चाललंय काय मंत्री महोदय? एकदा आम्हाला आणि महाराष्ट्राला सांगूनच टाका. कोकणांनी मागायचं बंद करावं का? अध्यक्ष महोदय, आम्ही काय प्रश्न विचारणार आहे? कोकणाला काय मिळालंच नाही. 15-15 वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अजूनपर्यंत भोगतोय. अध्यक्ष महोदय, लाईट जाते, 4-4 दिवस येत नाही. मालवण सारख्या पर्यटकांच्या ठिकाणी जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, 4-4 दिवस लाईट नाही. लोक रस्त्यावर आहे. आम्हाला सहन करायची सवय झाली. मंत्री महोदय, आम्हाला सहन करायची सवय. हे किती वर्ष आम्ही सहन करणार आहे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून जे काही प्रश्न विचारायचे आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला उपाय काय काढून देणार? आमचा DPR कसा काढणार? आणि जेवढे तुम्ही सगळे स्कीम चालवताय त्या स्कीमचे पैसे आम्हाला किती मिळणार? किरकोळ पैसे नको. आम्हाला द्यायचं असेल तर भरीव द्या. किरकोळ पैसे आम्हाला मान्य नाहीत. ह्याच्यावरती मंत्री महोदय आपण उत्तर द्यावं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.